नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे पनीरपासून रेसिपी. आणि टॅमॅटोही घेतलेले आहे, कांदे घेतलेले आहे, काजू आहे आणि शिमला मिरची, आलं आणि लसूण. ह्या सामग्रीपासून आपल्याला हॉटेलपेक्षाही भारी पदार्थ बनवायचा आहे. आता ग्रेव्हीसाठी आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहे. 4 कांदे आहेत, ते मोठे मोठे कापून ग्रेव्ही करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. पनीरची भाजी म्हटलं का कांदा टॅमॅटो आलाच. खोबरं घालून अजिबात चव चांगली लागत नाही. त्यामुळे टॅमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. कांद्याची ग्रेव्ही केलेली आहे आणि 2 टॅमॅटोची सुद्धा ग्रेव्ही केलेली आहे. ही आहे काजूची ग्रेव्ही मिक्सरमध्ये. आता आपल्याला बारीक कांदा एक कापून घ्यायचा आहे फोडणीसाठी. झटपट होणारी रेसिपी आहे आणि घरच्या घरी तुम्ही हॉटेलपेक्षाही भारी पनीरची आणि शिमला मिरची ह्याची भाजी बनवू शकता. अगदी तोंडाला चव देणारी. कोणी पाहुणे आले तरीसुद्धा ही रेसिपी करू शकता. शिमला मिरची आता कापून घ्यायची आहे, बारीक कापायची आहे, जसा आपण कांदा कापला आहे तसाच. ही रेसिपी तुम्ही पराठ्याबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, नानबरोबर खाऊ शकता किंवा पुलाव भात असेल त्याच्याबरोबरही तोंडी लावायला छान लागते. आमच्या इकडे ही भाजी सगळ्यांनाच आवडते. तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे कळेल आपण कशी भाजी बनवली ती. आता शिमला मिरची ही कट करून झालेली आहे. पहा, हिरवीगार शिमला मिरचीची भाजी, त्याच्यामध्ये हिरवीगार कशी ठेवायची ती सुद्धा एक ट्रिक आहे. आता पनीरसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पनीर पाव किलो आहे. ही पनीरची भाजी तुम्हाला 5-6 माणसांसाठी अगदी पुरेसी आहे. छान तुमच्या आवडीचे तुकडे करून घ्या. मी ह्याप्रमाणे केलेले आहेत. तुम्हाला जर मोठे ठेवायचे असले तर मोठेसुद्धा ठेवू शकता. आता पनीरचे तुकडे झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे, एक भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. जास्त तेल वापरायची गरजसुद्धा नाही मैत्रिणींनो. आपल्याला आपण त्याच्यामध्ये काजूची ग्रेव्ही घातल्यामुळे छान असा क्रीमी टेक्स्चर येतो. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला. जिरे घालायचे आहेत. जिरं याच्यासाठी घालायचं आहे, हे आहे शाही जिरं मैत्रिणींनो. शाही जिरं घातल्याने भाजीला टेस्ट वेगळीच येते. तुमच्याकडे नसलं तर आपलं नॉर्मल जिरंसुद्धा घालू शकता. आता थोडंसं तडतडायला लागलं का लवंगा, मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आणि चक्रफूल, हे आहेत तमालपत्र. हे खडे मसाले थोडे घालून घ्या फोडणीला. अगदी अप्रतिम चवीची आपली भाजी होते. आता थोडेसे लाल करून घ्यायचे आहेत हे आपले खडे मसाले. त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. चक्रफूल, दालचिनी आणि लवंगा, मिऱ्या, तमालपत्र याचा स्वाद ह्या पनीरच्या भाजीला भारी वाटतो. आता एक फोडणीमध्ये कांदा आपण कापून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे. कांदा थोडा लाल झाल्यानंतर आपण ज्या ग्रेव्ही ठेवलेल्या आहेत करून कांदा आणि टॅमॅटोच्या, त्यासुद्धा घालायच्या आहेत. कांदा लाल झालेला आहे पहा, थोडासा कलर बदललेला आहे. आपण कांद्याची ग्रेव्ही घालून घेऊ.
तीसुद्धा तेल सुटस तोपर्यंत आपल्याला परतायची आहे. मैत्रिणींनो, आता आपण टॅमॅटो प्युरीसुद्धा घालून घेतलेली आहे, म्हणजे टॅमॅटोची ग्रेव्ही. आपण परीन म्हटलं का हॉटेलमध्ये जाऊन खायला आपल्याला आवडतं, पण हॉटेलमध्ये कसं बनवतात, काय बनवतात आपल्याला माहिती नसतं. कलर भरपूर टाकतात ते लोक, कारण चमचमीत दिसायसाठी. आता अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालून घेतलेली आहे, तीसुद्धा तेल सुटस तोपर्यंत सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता झालेली आहे छान परतून. त्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत. पहिला 1 चमचा कांदा लसूण मसाला, लाल तिखट, काश्मीरी तिखट आणि गरम मसाला. हळदही घातलेली आहे थोडी आणि धणा पावडरही घातलेली आहे. असे सगळे मसाले घातल्यानंतर का नाही होणार आपली हॉटेलसारखी भाजी, कलर न वापरता. आणि त्यांचं तेल एकदम चमचमीत असल्यामुळे आपल्याला ॲसिडिटीसुद्धा होते बाहेरचे खाल्ल्याने. पण तुम्ही असं घरचं खाल्ल्याने ॲसिडिटीसुद्धा होणार नाही आणि आपल्याला हेल्दी पदार्थ मिळणार. आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित परतून झालेली आहे. त्यामध्ये शिमला मिरची घालायची आहे. आता पहा, आपली शिमला मिरचीचा कलर अजिबात बदलणार नाही. आपण ग्रेव्ही झाल्यानंतर वरून घातलेली आहे. थोडंसं झाकण ठेवून छान असं वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली शिमला मिरची शिजली जाते. कारण शिमला मिरचीला शिजायला वेळ लागत नाही. आता ही ग्रेव्ही झाली सगळी. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. मीठ तुमच्या अंदाजानेच घालायचं आहे मैत्रिणींनो. प्रत्येकाचे मसाले वेगळे असतात चवीचे, आणि तिखटही वेगळा असतो. आता आपण कापून ठेवलेला पनीर घालून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपल्याला पनीर तळून वगैरे काही घ्यायचं नाही, असाच या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान घोळवून घ्यायचं आहे पनीर ग्रेव्हीमध्ये. थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मसाले आपल्या पनीरला लागले जाणार. झालेलीच आहे मोस्टली आपली पनीरची भाजी, पण थोडा वेळ शिजायला लागेल आपल्याला. हे पहा, चटकदार आणि कलर न वापरता आपली भन्नाट रेसिपी झालेली आहे. आता वरून काजूची पेस्ट घाला आणि छान हलवून एक वाफ घ्या. झाली का नाही आपली हॉटेलपेक्षा जास्त भन्नाट रेसिपी पनीरची. मस्त चवीची. पाणी सुटलं ना तुमच्या तोंडाला? माझ्या तर सुटलंच आहे. तुमच्याही तोंडाला तेवढंच पाणी सुटेल. आता हे गरम पाणी मी घातलेलं आहे मैत्रिणी, थोडंसं आपलं मिक्सरचं भांडं विसळून. थोडीशी ग्रेव्हीवाली आपल्याला भाजी करायची, त्यामुळे एक उकळी आलेली आहे. नक्की करून पहा. वरून कसुरी मेथीही घालायची आहे आपल्याला. कसुरी मेथीने पनीरच्या भाजीला चव एकच नंबर येते. आता थोडा वेळ ठेवून द्यायची आहे आणि आपली भाजीला वरून कोथिंबीर घालून गार्निश करायची आहे. पहा, झालेली आहे आपली चटकदार शिमला मिरची पनीरची भाजी. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणी, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.